महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मिळून 24 लाखांहून अधिक मध्यम आणि अल्प मुदतीचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. मात्र अद्याप जवळपास 6 लाख थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ज्या शेतकऱ्यांकडे गाडी बंगला आहे, जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही असं सांगतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात एकीकडे उद्योजक, भांडवलदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च केली जात असताना काबाड कष्ट करून पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना मात्र सरकारकडून जाचक अटी लादल्या जातात. त्यामुळे मनसेच्या वतीनं आज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसंच कर्जमाफीसाठी कोणत्याही जाचक अटी लावू नयेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बळीराजा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिला. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येकजण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचक अटी घालते. त्यामुळं मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळं आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. मागच्या वेळी ज्या पद्धतीनं आमदार, माजी आमदार यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होते दर 5 वर्षाला. तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकटी घातल्या जातात. आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये. जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा. आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन आदी उपस्थित होते.